झी 24 तास एक पाऊल पुढे। वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला खेळाडूंनी उदंड प्रतिसाद दिलाय। या मॅरेथॉनमध्ये 10,000 स्पर्धकांनी भाग घेतलाय। हाफ मॅरेथॉन स्पर्धेत आशिष सिंगने बाजी मारली तर अर्जुन चौहानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागले। तर महिलांच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतने प्रथम क्रमांक पटकावलाय। या मॅरेथॉनमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार, मॉडेल मिलिंद सोमण तसंच इतर सेलिब्रिटीजनेही सहभाग घेतलाय। वसईच्या विवा कॉलेजहून मॅरेथॉनला सुरुवात झाली। वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला खेळाडूंनी उदंड प्रतिसाद दिलाय। या मॅरेथॉनमध्ये 10,000 स्पर्धकांनी भाग घेतला। हाफ मॅरेथॉन स्पर्धेत आशिष सिंगने बाजी मारली तर अर्जुन चौहानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागले। तर महिलांच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतने प्रथम क्रमांक पटकावलाय। या मॅरेथॉनमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार, मॉडेल मिलिंद सोमण तसंच इतर सेलिब्रिटीजनेही सहभाग घेतलाय। वसईच्या विवा कॉलेजहून मॅरेथॉनला सुरुवात झाली। मॅरेथॉन आयोजनासंदर्भात वसई विरार महापालिकेचे महापौर आणि आयोजक राजीव पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश मोरे यांनी। वसई विरार मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे आणि या मॅरेथॉनचे या भागातले महापौर राजीव पाटील आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया। मला सांगा, दुसरं वर्ष आहे आणि मोठा प्रतिसाद लोकांकडून आणि स्पर्धकांकडून मिळालाय, काय सांगाल? आपण बघता की गेल्या वर्षी आमच्या स्पर्धक जे होते 4,800 होते, यंदा 9,900च्या आसपास स्पर्धक आहे। याला कारण गेल्या वर्षीची खूप चांगली मॅनेजमेंट होती। गेल्या वर्षी आम्ही अवेअरनेस क्रिएट केला। गेल्या वर्षीची जी मॅरेथॉन जी होती ही स्टेट लेवलची होती, यंदाची मॅरेथॉन जी आहे नॅशनल लेवलची होती आणि त्यामुळे खूपच चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। गेल्या वर्षीचा आमचा जो स्लोगन जो होता सेव्ह गर्ल चाइल्ड, तोच यंदाही आम्ही ठेवलेला आहे, कारण गेल्या वर्षीचा इश्यू हा यंदा खूप ज्वलंत इश्यू आहे आणि हे गेल्या वर्षी आम्ही स्टेटला तो इश्यू नेला, यंदा आम्हाला नॅशनल नेण्याचा मानचं मनोदय आहे। आपण बघता की या स्पर्धेमधला जो आमचा ट्रॅक जो आहे त्यातला 70% ट्रॅक जो आहे पूर्ण ग्रीन ट्रॅक आहे आणि त्याचं आकर्षण इकडच्या लोकांना आहे। आमच्या नागरिकांचा इकडे खूप चांगला प्रतिसाद मिळाला। लोकांमध्ये चांगलं क्रिएटिव्ह अशा ज्या गुण आहेत त्यातनं मला खात्री आहे की इथल्या मुलांमध्ये, इथल्या तरुणांमध्ये एक चांगला अवेअरनेस, फिटनेस निर्माण होईल। बिलकुल। या व्यतिरिक्त ज्या प्रकारे तुम्ही हात यावेळी जो पुन्हा विषय ठेवलेला आहे सेव्ह गर्ल चाइल्ड, काय सांगाल कितपत गंभीर विषय आहे आणि तुमच्या परीने कशा प्रकारे या भागात स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जात आहेत? आम्ही आमच्या महानगरपालिकेतर्फे सर्व ठिकाणी हे बोर्ड्स लावलेले आहेत आणि खास करून जिथे गायनोकॉलॉजिस्टची हॉस्पिटल्स आहेत, जिकडे वेगवेगळ्या मिशनरीची हॉस्पिटल आहेत, तिकडे आम्ही मोठे मोठे बॅनर लावलेले आहेत की मुलींचं जीवन जे आहे या मुलींच्या जीवनातनं जीवन पुढे फुलू शकते। आम्ही सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो। छोटे छोटे स्ट्रीट शो पण आम्ही केलेले आहेत सेव्ह गर्ल चाइल्डसाठी। आमची महानगरपालिकेच्या पूर्वी नगरपालिका असताना पण आम्ही हा प्रयत्न करतोय आणि त्यातनंच कुठेतरी हा स्लोगन, हा इश्यू लोकांपुढे जावा म्हणून गेल्या वर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये हा इश्यू घेतलेला आहे। जे स्पर्धक आहेत ज्यांनी मॅरेथॉनमध्ये पार्ट घेतले आहेत त्यांना मोटिवेट करण्यासाठी काय सांगाल तुम्ही? मी त्यांना मोटिवेट करण्यासाठी एकच सांगेल की वसई तालुक्याचा जो ग्रीन पॅच आहे तो ग्रीन राहायला पाहिजे। वसई तालुक्यामध्ये निसर्ग टिकला पाहिजे। वसई तालुक्याचे निसर्ग टिकण्यासाठी पोल्युशन कमी झालं पाहिजे। पोल्युशन कमी झालं, निसर्ग टिकला तर मानवी जीवन आनंदाने राहू शकते आणि सुदृढ मानवी जीवन होऊ शकते। त्यासाठी चांगला व्यायाम करायला पाहिजे, चालायला पाहिजे, धावायला पाहिजे, सायकल चालवायला पाहिजे आणि प्रदूषण टाळायला पाहिजे। बिलकुल। तर हे होते आपल्यासोबत इकडचे महापौर, ज्यांनी सांगितलंय की इकडचं जो वातावरण आहे, पर्यावरण आहे ते चांगलं व्हायला हवा आणि कुठेतरी स्त्री भ्रूण हत्या जी वारंवार होत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे। आता इकडचं मॅरेथॉन सुरू झालेलं आहे आणि पूर्ण 42 किलोमीटरचा हा मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्याला एक विशेष पारितोषिक सुद्धा दिलं जाणार। ओव्हरऑल आपण म्हणू शकतो की दुसरंच वर्ष मात्र मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांकडून प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे या मॅरेथॉनला। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्रसह दिनेश मौर्य, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।